सासू कुणाला म्हणायचं? सासू कुणाला म्हणायचं माहिती? तिची लेक 4 दिवस माहेरी आली की म्हणायचं, अगं ती धुणे भांडी लेकरांचं करून काय कंटाळा आला असेल तिला, तिला झोपू दे. आणि मी म्हटलं की सासूबाई मी पण 4 दिवस माहेरी जाऊ का? तर म्हणायचं घरातली कामं कोण करणार, अजिबात तू माहेरी जायचं नाही. तिला म्हणायचं सासू. सासू कुणाला म्हणायचं माहिती? तिच्या मुलीचं जर जावयाने उत्तमरित्या ऐकलं केलं तर म्हणायचं माझा जावई श्रीरामासारखा आहे. आणि तिच्या मुलाचं सुनेनं ऐकलं तर सुनेला म्हणायचं की सुनेने माझ्या मुलावर काळी जादू केली. तिला म्हणायचं सासू. सासू कुणाला म्हणायचं माहितीये? तिच्या आवडीचे सगळे पदार्थ करून खाती, गुलाबजामुन खाती, श्रीखंड खाती, आईस्क्रीम खाती, काय हवं नाही ते सगळं करून खाती. आणि मी माझ्या आवडीचा पिझ्झा केला तर म्हणायचं घरातल्या वस्तू अशाच करून तू संपवणार आहेस का? तिला म्हणायचं सासू. सासू कुणाला म्हणायचं माहितीये? बाहेर बाजारात गेलं की सगळ्या वस्तू आवडीच्या खरेदी करायच्या, साडी खरेदी करायच्या, हॉटेलमध्ये आवडीच्या जायचं. आणि मी कुठं जाऊ का म्हणलं तर म्हणायचं पैसे काही झाडाला लागलेत का? तिला म्हणायचं सासू. सासू कुणाला म्हणायचं माहितीये? की काय जरी मुलाला उलटसुलट बोललं तर म्हणायचं माझ्या मुलाला उलटसुलट बोलू नको, त्याला मी लहानाचं मोठं केलं, पोलिओ डोस दिला, त्याला शिक्षण दिलं, त्याला संस्कार दिला, त्याला नोकरीला लावली असं म्हणायचं. मग माझ्या आई वडिलांनी मला काय मेशोवर ऑर्डर केली काय? तिला म्हणायचं सासू. सासू कुणाला म्हणायचं माहितीये? की माझ्या मुलाला नोकरी माझ्यामुळेच लागली आणि माझ्या मुलाच्या पगारामुळेच तू आईश करते. आणि मी काय मागितलं की म्हणायचं तुझ्या आई वडिलांनी काय तुला हे शिकवलंय का? तिला म्हणायचं सासू. सासू कुणाला म्हणायचं माहितीये? माझ्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, संस्कार दिले, हुंडा दिला, तरी म्हणायचं की तुझ्या आई वडिलांनी काय दिलं? तिला म्हणायचं सासू. सासू कुणाला म्हणायचं माहितीये? तिची मुलगीच्या हातातून एखादा कप जरी फुटला तर म्हणायचं असं ते चुकून झालं, पण माझ्या हातून एखादी बशी जरी फुटली तर आई वडिलांनी हेच तुला शिकवलं का? तिला म्हणायचं सासू. सासू कुणाला म्हणायचं माहितीये? ही लवकर उठायचं, सुनबाई म्हणजे घरातली लक्ष्मी आहे, तुळशीची पूजा करायची, सर्वांना चहा no.